पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळचा कापूस ब्रिटिश काळात थेट इंग्लंडमधील मँचेस्टरच्या कापड गिरण्यांपर्यंत पोहोचत होता। काळ बदलला, मात्र यवतमाळच्या कापसाची गुणवत्ता आजही तशीच टिकून आहे। याच गुणवत्तेच्या जोरावर यवतमाळने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली आहे। दिग्रस इथल्या रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीत तयार झालेल्या उच्च प्रतीच्या धाग्याची थेट बाजारपेठेत नवी ओळख मिळवून देण्याचा प्रवास। पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातला कापूस आता केवळ देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे। एक्सपोर्ट मार्केट में हमारी काफी डिमांड आया है। अभी ये केके ग्रुप को जरिए में मर्चेंट एक्सपोर्ट में हम लोग को चाइना माल हमारे एक्सपोर्ट हो रहा है और उसमें एक्सपोर्ट का जो रिक्वायरमेंट है उस हिसाब से हमने हर एक्सपोर्टर को अभी जितना भी स्पेसिफिकेशन आया है हमारी यहाँ की जो रिक्वायरमेंट है वो एक्सपोर्ट क्वालिटी को फुलफिल कर रहा है अभी, इसलिए हमारी ये एक्सपोर्ट का माल ये अभी जा रहा है। यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस इथल्या रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणीमध्ये उत्पादित झालेल्या उच्च प्रतीच्या धाग्याचा पहिला कंटेनर नुकताच समुद्रमार्गे चीनकडे रवाना झाला। या गिरणीमध्ये 200-250 कामगारांना रोजगार दिला जातो। तसेच तांत्रिक कर्मचारी, या गिरणीचे मॅनेजर आणि एकूण स्टाफ असा 25-30 जणांचा हा स्टाफ गिरणीमध्ये आहे। आज रोजी गिरणीचा हा धागा विदेशात म्हणजे चायनाला एक्सपोर्ट झाला आहे। ही बाब आमच्याचसाठी नाही तर दिग्रसकरांसाठी, संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। गेल्या 18 महिन्यांच्या कालावधीत या गिरणीनं सुमारे 5,500 टन सुताचं यशस्वी उत्पादन केलं। इथे 2 शिफ्टमध्ये दररोज 10 ते 12 टन सूत उत्पादन केलं जात आहे। यामध्ये 200हून अधिक गावातील स्थानिक तरुणांना थेट रोजगार मिळाला आहे। विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या कष्टाला जागतिक पावती असून चीनसारख्या देशात यवतमाळच्या धाग्याला मागणी मिळणं ही संपूर्ण विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेली जागतिक पावती आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे, यवतमाळ।